विष्णू सहस्रनाम चिंतनमाला। आतापर्यंत श्लोक 64 बघितले आपण। आता श्लोक 65 बघूया। आधी श्लोक बघू वाचते। गभस्ति नेमि सत्वस्थ सिंहो भूत महेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः। श्लोकातलं पहिलं नाम आणि तसं क्रमावलीप्रमाणे 486 नाम गभस्ति नेमिः। ओम गभस्ति नेमये नमः। गभस्ति चक्रस्य मध्ये सूर्यात्मना स्थितः इति गभस्ति नेमिः। गभस्ति म्हणजे किरण आणि गभस्तींच्या मध्ये, गभस्ति चक्रस्य मध्ये म्हटलंय म्हणजे गभस्तींच्या मध्ये म्हणजेच किरणांच्या चक्रामध्ये सूर्य रूपाने जो स्थित आहे म्हणून त्याचे एक नाम गभस्ति नेमी म्हटलंय। म्हणजेच जो दिव्य नक्षत्र मंडलाच्या केंद्रस्थानी आहे असा। वर बघितलं तेच की संस्कृतमध्ये गभस्ति शब्दाचा अर्थ आहे किरणे। नेमी म्हणजे चक्राच्या आरा ज्याला म्हणतात ते। यामुळे या संपूर्ण संज्ञेचा अर्थ आपल्या ज्याच्या तेजाची किरणे सर्व दिशांना पसरवणाऱ्या प्रकाश चक्राचा केंद्रबिंदू तो गभस्ति नेमी असा अर्थ आहे केला जातो। खगोलशास्त्राप्रमाणे सूर्यमंडलाचा केंद्रबिंदू असलेला सूर्य असा अर्थ होईल। म्हणजे सूर्यमंडलाचा जो केंद्रबिंदू आहे तो सूर्य किंवा ज्याच्या तेजाची किरणे सर्व दिशांना पसरवणाऱ्या प्रकाश चक्राचा केंद्रबिंदू म्हणून जो त्याला गभस्ति नेमी असं म्हटलं आहे। म्हणजे सूर्य चक्र अशा संपूर्ण प्रकाश चक्राचा केंद्रबिंदू म्हणजे सूर्य आणि तो गभस्ति नेमी। जीवाच्या दृष्टीने तो स्वयंप्रकाशी आत्मा केंद्रस्थ असून त्याचं तेज प्रकृतीच्या चक्रातून म्हणजे पंचकोशातून बाहेर पडत असतं। याआधी आपण 440 नाम बघितलेलं आहे। श्लोक 60वा इथे नक्षत्र नेमी हे पद आलं होतं। त्याने चंद्र परिलक्षित केलेला आहे म्हणजे नक्षत्रांच्या मध्ये केंद्रस्थानी जो तो चंद्र, नेमी म्हणजे आरा, चक्र, नक्षत्र आणि चक्राचा जो केंद्रबिंदू तो चंद्र म्हणून इथे नक्षत्र नेमी या अर्थाने। गभस्ति नेमी पदाने सूर्य सांगितलेला आहे। त्रैलोक्याचे राज्य करणारे राजे दोनच, एक नक्षत्र नेमी चंद्र आणि दुसरा गभस्ति नेमी सूर्य। दिवसा सूर्य तर रात्री चंद्र सत्ता गाजवीत असतो। दोघे मिळून रात्रंदिवस त्रैलोक्याचं राज्य करीत असतात। त्यांच्यावरूनच क्षत्रियांचे सूर्यवंश आणि चंद्रवंश असे 2 वंश कल्पिले आहेत। याशिवाय अग्निवंश पण एक कल्पिला जातो। जेव्हा सूर्य चंद्र नसतात तेव्हा अग्नी हा प्रतिनिधी राज्य करतो म्हणून 3रा वंश त्याला मानले गेले आहे। खरं म्हणजे तो राजा नव्हे, तो प्रतिनिधीच होय, तथापि तो आमच्या फार उपयोगाचा असतो। चंद्र सूर्य दिव्य आहेत, हा भौम आहे। भौमच नव्हे तर अगदी हातचा म्हणून ऋषी लोकांनी किंवा सगळे ऋषी महर्षींनी त्याची प्रेमाने ते सगळे उपासना करत असत। हे अग्निदेवा, जेव्हा जेव्हा काही स्तोत्र आली, स्तुतीसुमन आली आहेत भगवंतांची या अर्थाने, तेव्हा या अग्निदेवाचं आधी वर्णन केलेलं आहे आणि त्याची स्तुती आलेली आहे किंवा त्याला आवाहन केलेलं गेलं आहे। हे अग्निदेवा, तू पित्याप्रमाणे आमच्या भेटीसाठी आमच्या सन्निध राहा आणि आम्हाला चांगल्या चांगल्या भेटी दे। तेजोराशी परमात्म्याच्या सूर्य, चंद्र आणि अग्नी या 3 विभूती आहेत म्हणून त्यांना अनुलक्षून परमात्म्याला कुठे नक्षत्र नेमी, कुठे गभस्ति नेमी म्हटलं आहे। आणि या तिन्ही म्हणून त्याला हे सगळे 3 पदं सहजच शोभतात। गीतेत सुद्धा म्हटलेलं आहे, यदादित्यगतं तेजो जगद्भासेतेऽखिलं यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम। म्हणजे यदा आदित्यगतम तेज, जे आदित्यामध्ये गेलेलं तेज आहे ते आणि जे जगाला, संपूर्ण जगाला, अखिल जगाला प्रकाशित करते असा सूर्य किंवा चंद्रमसी, जे चंद्रामध्ये तेज आहे तेही, आणि यच्च अग्नौ आणि अग्नीमध्ये, अग्निशब्दाची अग्नौ सप्तमी विभक्ती आणि अग्नीमध्ये जे जे काही तेज आहे ते सगळं मामकम विद्धी, माझं आहे असं समज, असं गीतेत पण त्यासाठीच सांगून ठेवलेलं आहे। अशा प्रकारे गभस्ति नेमी म्हणजेच नेमीचा अर्थ सांगितलेला आहे। गभस्तीचा अर्थ सांगितला किरण
आणि या गभस्तींच्या मध्ये म्हणजे किरणांच्या मध्ये, त्याच्या चक्रामध्ये, नेहमी म्हणजे चक्र आरा ज्याला म्हणता येईल शारदीय, या चक्रामध्ये जो स्थित आहे सूर्य, आणि ते सुद्धा माझंच रूप आहे जणू काही, तो माझ्यामुळे तो सूर्य तेज प्रकाशित करतो जगताला, म्हणून भगवंताचे एक नाम गभस्ती नेमी असं म्हटलेलं आहे. श्लोक 65. 487 नाम बघतो आपण. सत्वस्थः. ओम सत्वस्थाय नमः. सत्व म्हणजे सत्वगुण आणि स्थ म्हणजे राहणारा, मुख्यतः सत्वगुणात राहणारा असं भाष्य केलं जातं. आचार्य भाष्य करताना म्हणतात की सत्वगुणम प्रकाशकम प्राधान्येनाधिष्ठति इति सर्व प्राणेषु तिष्ठति इति वा सत्वस्थ. म्हणजे प्रकाश स्वरूप सत्वगुणामध्ये जो प्राधान्यतेने राहतो तो सत्वस्थ असं म्हटलं जातं. सत्व म्हणजे सत्ता, सत्व म्हणजे सत्वगुण, सत्य म्हणजे जीव आणि सत्ववान पदार्थ. तात्पर्य सत्ता या शब्दाचे भाव, गुण, द्रव्य असे अर्थ होतात. जो कोणता पदार्थ आम्हाला आहे म्हणून कळतो त्या पदार्थाच्या ठायी असलेला सत्वगुण आणि सत्ता असल्यामुळे तो आपल्याला कळतो हे उघड आहे. ती असल्या वाचून त्याचे अस्तित्वच प्रतीत होऊ शकत नाही. पदार्थ मात्रांच्या ठायी असणारं हे जे विविध सत्व आहे त्यामध्ये, या सत्वामध्ये परमात्मा वास करीत आहे, म्हणून तो काय आहे सत्वस्थ म्हटलेला आहे. आणि ज्या सत्तेच्या बळाने सर्व सत्व अस्तित्वात आहे ती सत्ताच म्हणजे कोण, तर तो परमात्मा होय. हिरण्यकश्यपूला हे तत्वज्ञान नव्हते. तो आत्मभिन्न कोणी ईश्वर संज्ञक तिराहित वस्तू आहे अशी कल्पना करीत होता, आणि म्हणून प्रल्हादाला तुझे ईश्वर कुठे आहे दाखव म्हणून विचारणा करीत होता. प्रल्हाद म्हणत होता की स्थिरचर व्यापुनी सगळे तो जगदात्मा दशांगोळे उरलेला आहे. या खांबात आहे का असं विचारताच हिरण्यकश्यपूनी तो म्हणाला हो या खांबात सुद्धा आहे. चटकन प्रल्हादाने उत्तर दिलं होतं, आणि खांबावर प्रहार करताच खांब कडाडला. कडकडाट त्या स्तंभवासी सत्तेचा, परमेश्वरी सत्तेचाच होता. स्तंभाची झिलपी निघाली आणि हिरण्यकश्यपूच्या पोटात शिरली. तो जमिनीवर पडला आणि मेला. कोणाच्या मांडीवर पडला होता? परमेश्वराच्या करंजांनी, करंज म्हणजे नखांनी त्याचं विदारण झाले. तो पडल्यानंतर परमेश्वरांनी त्याला आपल्या मांडीवर घेतलं आणि आपल्या करंजाने म्हणजे नखांनी त्याचं विदारण झाले, त्याच्या पोट फाडलं. अशा प्रकारे सत्ता मात्र त्या परमेश्वराची आहे. आणि काय घडले किंवा घडते किंवा घडणार आहे हे सारं परमात्मा सत्तेच्या अंकावरच होय. हे तत्वदर्शन ज्याला झाले तो सर्वत्र कसं आहे सत्वस्थ परमात्म्याला पाहतो. कोणताही काल, कोणताही स्थळ, कोणतीही घटना त्याच्या सत्ते वाचून नाही हे ज्याला कळले तो करतलामलकवत, त्याला ते प्रत्यक्ष दिसत आहे असं म्हटलं जातं. करतलामलकवत म्हणजे कराच्या तळहातावर असणारा जो आवळा या अर्थाने म्हटलेला आहे. या सत्वदर्शनाचं नाव त्रिकालज्ञता, सर्वज्ञता होय. आणि हे तत्वदर्शन सत्वपासनेनेच बुद्धी विशुद्ध झाली म्हणजे होतं, त्याशिवाय होत नाही. सत्व उपासना जर झाली तर बुद्धी विशुद्ध होत जाते आणि मगच त्या सत्यदर्शनाचे, त्या सत्वदर्शनाचे, त्या त्रिकालज्ञताचे किंवा त्या सर्वज्ञ असणाऱ्याचेच दर्शन होऊ शकते किंवा तो आहे याची जाणीव होते. याही अर्थाने परमात्मा कसा आहे सत्वस्थ म्हटलेला आहे. श्लोक 65. 488 नाम बघते. सिंह. ओम सिंहाय नमः. विक्रमशालित्वात सिंहवत सिंह. सिंह समान पराक्रमी म्हणून सिंह ही संज्ञा भगवंतांना दिलेली आहे. गीता वचनानुसार सुद्धा मृगाणायच मृगेंद्रोह असं म्हटलं आहे गीतेमध्ये. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये जे जे विभूतिमत सत्व ते सगळे ईश्वरी होय असं म्हटलं आहे. भगवंतांनी सिंहामध्ये दिलेलं सामर्थ्य आहे आणि म्हणून मृगाणायचे मृगेंद्र म्हटलं आहे. मृगांमध्ये म्हणजे सगळ्या वनचर प्राण्यांमध्ये मृगेंद्र म्हणजे सिंह मी आहे असं समज, म्हणजे माझं सामर्थ्य तिथे आहे. परमात्म्याला म्हणून इथे सिंह म्हटलं आहे. सिंह हा नुसता बलवान नाही तर तो श्रीमानही आहे.
धीर गंभीर महासत्व आहे. त्याचे भव्य रूप, त्याचा घनगंभीर आवाज, त्याचा अतुल पराक्रम सर्व आदर्श आहे. त्याचा एवढा गौरव आहे की पशूंचे पुच्छ आपल्या नामाला जोडण्यामध्ये माणसाला धन्यता वाटू लागलेली आहे. थोरपणा दाखवायला तो आपल्याला पुरुष सिंह असं म्हणू लागला. कारण सिंहाचं अतुल पराक्रम, त्याचा घनगंभीर आवाज हा सगळा जणू काही त्यांना मानवाला आदर्श वाटू लागतो. आणि म्हणूनच त्याचं पुच्छ लावून आपल्या मागे ते जोडण्यामध्ये, म्हणजे आपल्या नामाच्या मागे ते जोडण्यामध्ये मानवाला एक आनंद मिळतो, धन्यता वाटते. पुरुष सिंह वगैरे म्हणून म्हणवलं जातं. एकट्या दुकट्या व्यक्तीच नव्हे तर एक जातची जातच आपल्याला सिंह म्हणण्यामध्ये धन्यता मानू लागली. नानक आदी गुरूंचे शीख म्हणजे शिष्य आपल्याला सिंह म्हणजे सिंहपदाने विभूषित करतात. सिंहाप्रमाणे आया ठेवतात. जे शीख लोक आहेत ते सिंहाच्या नखदंतायुधाप्रमाणे सदैव कृपाण बाळगतात जवळ. सिंहाप्रमाणे निर्भय आणि पराक्रमी जीवन आकांक्षितात. जो कोणी असा आदर्श बाळगतो तो सिंह पदवीस पात्र आहे. परंतु सिंह नामामध्ये आणखी एक भाव आहे. सिंह हा ग्राम्य नाही, तो आरण्यक आहे. आणि जे ग्राम्य जीवन जगतात ते सगळे सिंह पदवीस पात्र नाहीत. कारण सिंह ग्राम्य नाही, आरण्यक आहे. म्हणून जे जे ग्राम्य जीवन जगतात ते सिंह पदवीस पात्र नाहीत सांगितलं आहे. भगवान बुद्धाने ऐहिक सुखोपभोगाचे ग्राम्य जीवन त्याज्य ठरवून आरण्यक जी मुनिवृत्ती, संयम आणि तत्वचिंतन यांचं जीवन अंगीकारले. म्हणून त्यांना शाक्य सिंह असंही म्हणतात. सांसारिक जीवन भयग्रस्त आहेत, त्यामध्ये खरा पराक्रम नाही. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषांपुढे मानव हार खातो. पण संन्यास अकुतो भय आहे. तो तत्वज्ञानाने आणि तत्वज्ञानपूर्वक संन्यस्त वृत्तीने जगून मृत्यूवर मात करतो आणि अमर होतो. हेच काय आहे? सिंहत्व होय, आर्यत्व होय. परमात्म्याहून अधिक निर्भय आणि मृत्युंजय दुसरा कोण आहे? आणि म्हणून तो सिंह आहे. संस्कृत भाषेप्रमाणे एखाद्या नामाचा काही भाग त्या संपूर्ण नामाचा निर्देश करू शकतो. जसं भीम शब्द उच्चारताच काय जाणवतं, आपल्या काय लक्षात येतं? तर भीमसेन. भामा म्हणताच आपल्याला माहिती असतं की तिचं नाव आहे सत्यभामा, या नावाचा निर्देश होतो. तसंच सिंह शब्दाने परमेश्वराच्या नृसिंह या नामाचा निर्देश केला आहे. भगवंताने नर आणि सिंहरूप धारण करून पृथ्वीला हिरण्यकश्यपूच्या जाचातून सोडवले आणि ईश्वरचरण भक्त प्रल्हादावर कृपा केली. यातला नृ जो शब्द आहे, नृ, तो शब्द लोप झाल्याने नृसिंहच सिंह होय असं म्हणून त्याचं एक नाम सिंह हे सांगितलं गेलेले आहे. श्लोक 65 489 नाम बघतो आपण. भूतमहेश्वरः. ओम भूतमहेश्वराय नमः. भूतानां महानीश्वरः. भूतेन सत्येन स एव परमो महानीश्वरः इति वा भूतमहेश्वरः. आचार्य भाष्य करतात की सर्व भूतमात्रांचा स्वामी तो भूतमहेश्वर होय. जो स्वामी असतो तो आज्ञा करतो, नियमन करतो आणि सर्व कार्याचे अध्यक्षत्वही त्याच्याचकडे असते. भगवंतही शासक होऊनही सर्व कार्य करतो आणि म्हणून तो कोण आहे? भूतमहेश्वर म्हटलाय. गीतेमध्ये वारंवार महेश्वर, भूतमहेश्वर, लोकमहेश्वर आणि सर्व लोकमहेश्वर ही नामं आली आहेत. महेश्वर हे नाम 13व्या अध्यायात 22व्या श्लोकात आलंय. भूतमहेश्वर 9व्या अध्यायात 11व्या श्लोकात आलाय. लोकमहेश्वर 10व्या अध्यायात 3रा श्लोक आलाय. सर्व लोकमहेश्वर 5व्या अध्यायामध्ये 29वा श्लोक आहे. यामध्ये सगळे हे महेश्वर, भूतमहेश्वर, लोकमहेश्वर आणि सर्व लोकमहेश्वर नामं आली आहेत. उपनिषद आणि गीता ह्यातून वारंवार आलेली आहेत आणि इथेही ही नामं आली आहेत. उपनिषदे वेदांचं रहस्य म्हणजे सार होत. गीता ही उपनिषदांचेही उपनिषद आहे. गीता जशी वेदाचं परमसार आहे तसं सहस्रही तसंच आहे. वेदाचे तात्विक सार कोणतं? तर ब्रह्मसूत्र.
वेदांचे सात्विक सार म्हणजे गीता आणि भाविक सार म्हणजे सहस्रनाम. ब्रह्मसूत्रे कशी आहेत? सुबद्ध आहेत. तो एक विचार ग्रंथ आहे. आणि गीता प्रवाही आहे. तो आचाराचा ग्रंथ आहे, धर्मग्रंथ आहे. सहस्र मोकळे आहेत. ही जी नामं घेतली सगळी ही सगळी मोकळी आहेत, वेगवेगळी आहेत, म्हणून तो उच्चार ग्रंथ आहे. तो जपग्रंथ आहे. त्याचं नामावली पुन्हा पुन्हा घेतलं जाते म्हणजे जपग्रंथ आहे. शिवाय त्याला एक गेयता आहे म्हणून तो गेय पण आहे. तीनही एकात्म आहे या सहस्रनामामध्ये. ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि गीता ही काय? ही प्रस्थानत्रयी म्हटलेली आहे. प्रस्थानत्रयी म्हणजे प्रस्थान मार्गाला पोचवणारे 3 मार्ग म्हटले आहेत. मोक्ष मार्गाला, प्रस्थान मार्गाला पोचवणारे हे 3 मार्ग सांगितले, ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि गीता. पण खरं तर सूत्रे, गीता आणि सहस्रनाम हीच प्रस्थानत्रयी म्हणायला हरकत नाही. उपनिषदे आर्यांच्या आध्यात्मिक विचारांची खाण आहे. ज्ञानदेवांनी मराठी भाषिकांसाठी अमृतानुभव, ज्ञानेश्वरी, हरिपाठ ही प्रस्थानत्रयी सांगितली आहे. विनोबा भावेंनी स्थितप्रज्ञ दर्शन, गीता प्रवचन आणि गीताई ही सांगितली प्रस्थानत्रयी. भूत महेश्वर नाम हे उपनिषद आणि गीता ह्यामधून वारंवार आलंय आणि इथे आलंय ते त्यांच्याच परंपरेतून. महेश्वर म्हणजे अव्यक्त अक्षर परमात्मा. त्या अव्यक्त अक्षर परमात्म्यातून भूते येतात आणि काही काल व्यक्त दशेमध्ये राहून परत त्याच्यातच लीन होतात. भूत म्हणजे मानव सगळे किंवा इतर सगळं भूत मात्र, प्राणी मात्र सगळे, म्हणून तो कसा आहे? भूत महेश्वर म्हटलाय. आणि या सगळ्यांचा आधार आहे, या सगळ्यांचं अधिष्ठान आहे तोच आहे, म्हणून त्याला लोक आणि शिवाय धारण करता, पालन करता सगळा तोच आहे, म्हणून लोक महेश्वर म्हणावा याचा. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परम भावम अजानन्तो मम भूत महेश्वर. काही लोक मला जेव्हा अवतार रूपात येतात तेव्हा मला एक मनुष्य म्हणून समजतात, पर माझा जो परमभाव आहे तो जाणत नाहीत. अजानंत म्हटलंय. मम भूत महेश्वर, माझा जो भूत महेश्वर भाव आहे किंवा परमभाव आहे तो हे लोक मात्र जाणत नाही, असा उल्लेख 9व्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकात आला आहे. अर्थात आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्य रूपात वावरणाऱ्या मला परमेश्वराला सामान्य मनुष्य हे समजतात. खरं तर मी कसा आहे तर भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. सर्व यज्ञांचा भोक्ताही मीच आहे, तपांचा भोक्ताही मीच आहे आणि सर्व लोकांचा, ईश्वरांचाही ईश्वर. सर्व लोक महेश्वर म्हटलंय म्हणून म्हणजे सर्व लोकांच्या ईश्वराचाही ईश्वर मीच आहे. सर्व प्राणीमात्रांचा सुहृदय मीच आहे, स्वार्थरहित, दयाळू आणि प्रेमीही मीच आहे. सुहृद म्हटलेलं आहे म्हणून. आणि अशा प्रकारे जे मला अशा प्रकारे समजतात, तत्वतः जाणून घेतात, त्यांनाच काय? शांतीम रुच्छती, त्यांनाच शांती प्राप्त होते. समाधान, शांती किंवा मुक्तता त्यांनाच मिळते. कारण मला हे तत्वतः जाणणे हे महत्त्वाचं आहे, असं भगवंत गीतेच्या 5व्या अध्यायात ते सांगतात. 10व्या अध्यायात तेच सांगितलेलं आहे की ओ मामज मनाधींचे वेत्ती लोक महेश्वरम असमूढसमर्थ्येषु सर्व पापै प्रमुच्यते. म्हणजे मला वास्तविक जन्मरहित, अनादी आणि सर्व लोकमहेश्वर म्हणजे लोकांचा महान ईश्वर असं तत्वतः जाणतो जो कोणी, तो मनुष्यांमध्ये ज्ञानी असणारा सर्व पापै प्रमुच्यते, सर्व पापांपासून तो मुक्त होतो. अशा प्रकारे दृढतापूर्वक संदेहरहित स्वीकार करणे भगवानना जाणण्याचा नुसता विषय नाही तर अनुभवण्याचा विषय. तो नुसतं जाणून होणार नाही, तर त्याचा अनुभव येण्याचा तो विषय आहे. आणि अनुभव स्वतःला होणं म्हणजेच लीन होणं, अभिमानरहित होणं, म्हणजे मग त्याच्याप्रती जो भाव असतो तो शरणभाव आला की आपोआपच मनुष्याला तो तत्वतः जाणता येतो किंवा त्याच भूतमहेश्वराला पर्यंत तो जो भूतमहेश्वर आहे, लोकमहेश्वर आहे,
त्याच्यापर्यंत जाऊन पोचता येतं. श्लोक 65. 490 नाम बघतो आपण. आदिदेवो. ओम आदिदेवाय नमः. सर्वभूतान्यादीयन्ते नेति आदिः. आदिश्चासौ देवश्चेति आदिदेवः. आदि शंकराचार्य भाष्य करताना लिहितात की सर्वभूतानी आदियन्ते म्हणजे सर्व भूतांचे ग्रहण करणारा असा तो प्रथमेश किंवा जो सर्वांचा आदी आहे. आधीचे असो म्हणजे सर्वांचा जो आदी आहे, सर्व देवांचाही देव आहे, म्हणून त्याचे एक नाम आदिदेव आहे. देवचा अर्थ आहे प्रकाशमान. नामरूपात्मक सृष्टीचा स्वीकार अगर ग्रहण करून जो प्रगट होतो तो आदिदेव. समर्थांनी वर्णन केलं आहे की मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. खरं तर आरंभाचाही तो आरंभक आहे आणि म्हणून त्याला आदिदेव म्हणायचं. सृष्टीशास्त्राच्या भाषेमध्ये आदिदेवाला ब्रह्मा असं नाव आहे. ब्रह्मा देवानां प्रथमः संबभूव विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता. ब्रह्म हे जगत कारण आहे. ते ब्रह्म आणि हा ब्रह्मा एकच असला तरी ब्रह्म ही वेदांत परिभाषा आहे. त्यामुळे वेदांत विचार सांगताना त्याला ब्रह्म म्हणतात. तर सृष्टीशास्त्रामध्ये त्याला ब्रह्मा म्हणतात. जो सृष्टीचा निर्माता आहे त्याला ब्रह्मा म्हणतात. आणि या दोन्हीही कल्पांना आदिदेव हा शब्द कवटाळतो. परमार्थ विचार घ्या किंवा सृष्टी विचार घ्या, तो परमात्मा आदिदेवच आहे. वेदातील विभूती योगामध्ये ब्रह्मा देवानां पदवीही कवीनां ऋषिर विप्राणां महिषो मृगाणां शेनो गृध्राणां स्वधितिर्वनानां सोमः पवित्रम अत्येती रेभन असं वर्णन आलेलं आहे. गीतेमध्ये सुद्धा विश्वरूप दर्शनामध्ये आदिदेव शब्दच वापरला आहे. अर्जुन स्तुती करताना म्हणतात आहे 11वा अध्याय आपण बघितला 38वा श्लोक बघा. त्वमादिदेव पुरुष पुराणस्त्वमस्य विश्वस्य परन्निधानम वेत्तासि वेद्यैच परैच धामत त्वया ततं विश्वमनंतरूप. अर्जुन स्तुती करताना म्हणतं भगवंताला विश्वरूप दाखवता तेव्हा या आपणच कसे आहात, आदिदेव आहात, आपणच सनातन आहात, पुराण पुरुष म्हटलेलं आहे. त्वमस्य विश्वस्य परन्निधानम, आपणच या जगाचं काय आहे परम आश्रयस्थान आहेत. वेत्तासी म्हणजे जग जाणणारे हे आपणच आहात. वेद्यमच जाणण्यायोग्य जे काही आहे तेही आपणच आहात. परमच धाम परमधामही आपणच आहात. त्वया ततं विश्वमनंत रूप, हे जे अनंत रूपा आपण हे सर्व जे विश्व आहे हे कसे आपणच ततं म्हणजे व्यापलेलं आहे. परमात्म्याचा जो दिक्कालाद्यतीत महिमा जो आहे तो मुख्यतः त्याला उद्देशूनच आदिदेव महादेव देवेश आणि देवभृत गुरुहू ही नामं आली आहेत. या श्लोकामध्ये ही सगळी आलेली आहेत. तो महिमा इतका मोठा आहे की एका नामानं त्याचं वर्णन होऊ शकत नाही आणि म्हणूनच एक साथ ही सगळी आलेली आहेत. 4 नामं उच्चारली आहेत आणि वस्तुतः विष्णू सहस्राचं हेच एक रहस्य आहे. त्याच्याबरोबर आलेलं पुढचं जे नाम आहे आता आदिदेवाबरोबर ते महादेव, ते पुढे बघूया आपण. श्लोक 65. 491 नाम बघते आपण. महादेवः. ओम महादेवाय नमः. सर्वान् भावान् परित्यज्य आत्मज्ञानयोगैश्वर्ये महती महीयते तस्मात् उच्यते महादेवः. समस्त भावांना सोडून आपला महान ज्ञानयोग आणि ऐश्वर्याने महिमान्वित आहे म्हणून भगवंताचे एक नाम महादेव आहे. महादेव म्हणजे महान देवता. सर्व चैतन्याचे उगमस्थान तोच आहे. परमात्मा सर्वादी असल्यामुळे त्याला मागच्या याच्यात आपण बघितलं आदिदेव म्हटलेला आहे. तसा तो सर्वाहून ज्येष्ठ आहे आणि गुणांनी श्रेष्ठ आहे म्हणून त्याला महादेव म्हटलं आहे. वयाने मोठा म्हणावायचा, गुणांनी तो श्रेष्ठ म्हणावायचा तो कसे, तर सर्व गुण सत्वाधिष्ठित असल्यामुळे, परमात्मा हा सत्स्वरूप असल्यामुळे तो सहजच सर्व गुणांचा आधार झाला आणि म्हणून तो सर्व गुणसंपन्न गुणश्रेष्ठत्वाने महादेव म्हणायचा. देवता विशिष्ट गुणमूर्ती होत, परंतु देव हा सर्व गुण सामग्र्य रूप आहे. त्यामुळे असा परमात्मा हा महादेव आणि इतर देवता
अंशरूप असल्यामुळे सामान्य देव म्हणायचे. उत्पत्ती, स्थिती, लय हे सृष्टीचं आणि सृष्ट पदार्थांचं अपरिहार्य असं भाव आहेत. त्यात निवडीला, पसंतीला वाव कुठं आहे? जो वर्तमान आहे त्याला आदी अंत आहे. असं जर आहे तर मग आदी, मध्य आणि अंत या विविध भावामध्ये तरतम भावाला वावच नाही. हे तिन्ही समान आहेत, निर्विशेष आहेत. आणि म्हणून त्यांच्या अनुग्राहक देवता ज्या आहेत त्या कोण आहेत? तर ब्रह्मा. उत्पत्ती, स्थिती, लय यांच्या अनुग्राहक देवता कोणत्या? तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश. यांच्यात लहान मोठा कोणी नाहीच. तत्वतः हे सगळं ठीक आहे, पण व्यवहारतः वर्तमानच महत्त्वाचं आहे. कारण खरोखर तेच आहे. भूत आणि भविष्य अनुमित आहे, काल्पनिक आहे. जो हातचे सोडून पळत्याच्या मागे लागतो त्याचं सगळंच गमावतं. उलट ज्याने चालू क्षण साधला त्याने मग मागचा पुढलाही साधला असं म्हणायचं. आणि म्हणून त्रिगुणामध्ये सत्वोपासना, कालामध्ये वर्तमानोपासना श्रेयस्कर सांगितले. त्रिगुण आहेत जे सत्व, रजतम, यामध्ये कोणाची उपासना? तर सत्वगुणांची उपासना. कालांमध्ये कोणाची हे करायची उपासना? तर वर्तमानाची. कारण भूत आणि भविष्य कोणी बघितलं आहे? हे तिचा जो अधिपती आहे, कोणाचा? वर्तमानाचा. म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लयमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश. स्थिती म्हणजे विष्णू हे करणारा. म्हणून तिचा जो अधिपती विष्णू त्याला महादेव असं म्हणायचं. आणि म्हणून त्याचीच उपासना आधी महत्त्वाची. त्याच्याच या नाम जपानी किंवा त्याचाच सगळे गुणवर्णन घेऊन त्याचे जे गुण आपल्यामध्ये आणून ही जी उपासना करायची ती खरी उपासना, त्या महादेवाची उपासना असं म्हटलं जातं. इथे महादेव म्हणजे शिव या अर्थाने न घेता विष्णूच घेतलेला आहे. आदिदेव, महादेव पुढचंही नाव याच अर्थाने पुढे आलेलं आहे. हा ब्रह्मस्वरूपी भगवान विष्णू स्वतः जरी जन्म मरणादिकांपासून अलिप्त आहे तरी त्याच्यापासूनच या जगाची उत्पत्ती, स्थिती, लयादिक कार्य संभवत असतात. हे जे भूत भव्य भवननाथ, भूत भव्य भवत प्रभू सुरुवातीला आपण बघितलेत पहिल्यांदाच विष्णू सहस्रनामाच्या इत्यादी पदांवरून स्पष्ट होतं. तो या जगाला उत्पन्न करतो म्हणून त्याला संभव, भावन, प्रभव, विश्वयोनी, सर्ग, उद्भव, स्रष्टा, धाता, विधाता, भूतकृत, धातुरुत्तम इत्यादी विशेषणं लावली आहेत. ही सगळी नामं आपण आधी बघितली आहेत. पुन्हा भर्ता, वर्धन, गोप्ता, भोक्ता, भूतभृत, शरीरभृत, शरीरभूतभृत हे उघड आहे. हे अंतक आणि आदी करून हे जे शब्द आहेत ते सगळे विष्णू या जगाचा संहारही करतो हे दुष्ट जनांच्या दृष्टोत्पत्तीस आणून देतात. परमेश्वर जरी आज नित्य, शाश्वत आणि पुराणी आहे तरी तत्सृष्ट्वा तदेवानुप्राविशत या श्रुतीप्रमाणे हे जग निर्माण केल्यानंतर त्यामध्ये त्याने सर्वत्र प्रवेश केला आहे. हे जे अत्यंत उदात्त तत्व आहे, स्वयंजात, विष्णू, विश्व, सर्व, सर्वग या शब्दांनी आलेले आहेत सगळे शब्द नामं. या यच्चयावत विश्वामध्ये विष्णूने प्रवेश केलेला असल्यामुळे या जगातील निरनिराळ्या सुप्रसिद्ध देवता त्या विष्णूहून निराळ्या असणे शक्य नाही. हे दाखवण्याकरता मग प्रजापती, पुरंदर, महेंद्र, उपेंद्र, त्वष्टा, भानू, वायू, वन्नी, वरुण इत्यादी देवतांची नावंसुद्धा विष्णूला लावली आहेत. परंतु तो भगवान विष्णू नुसता एतद देवदेवता स्वरूपीच फक्त आहे असं नसून तो सर्व देवदेवतांचा राजा आहे. ही गोष्ट अमरप्रभू, सुरेश, सर्वेश्वर, सुराध्यक्ष या नावाने तर दाखवली आहेच. पण या श्लोकामध्ये आदिदेव, महादेव, देवेश येणारे पुढे आता देवभृत गुरुहू आणि त्रिदशाध्यक्ष इत्यादी शब्दांनी सुद्धा, इत्यादी नामांनी सुद्धा दाखवून हे सगळे शब्द आपल्या मनामध्ये ठसवल्या जातात. असं हे नाम एक महादेव आता आपण बघितलं. श्लोक 65 492 नाम बघता आपण. देवेशहा. ओम देवेशाय नमः. प्राधान्येन देवानां ईशो देवेशहा. देवतांमध्ये प्रधान म्हणून देवेश, देवांचेही ईश म्हणून त्याचं एक नाम देवेश. त्याचे श्रेष्ठत्व दाखवण्यासाठीच या श्लोकामध्ये आदिदेव, महादेव आणि देवेश ही नामं आली आहेत. अंशी
हा अंशाचा ईश म्हणजे स्वामी असतो, तसा सद्रूप परमात्मा सर्व सद्गुणांचा, सर्व सद्वस्तूंचा स्वामी होय. तोच सर्व सत्ताधीश आहे. सर्व ज्याच्या ठाई पर्यवसित होतात, संहृत होतात, म्हणून देवेश. देव हा शब्द द्यू या धातूपासून आलेला आहे, ज्याचा अर्थ आहे प्रकाशमान. इतर सर्व जो प्रकाशित करतो तो द्यूपासून देव शब्द झाला आहे. संस्कृत व्युत्पत्तिकार जे यास्काचार्य आहेत ते लिहितात की देव म्हणजे देवः दानात वा दीपनात वा द्योतनात वा द्युस्थानो भवती. देव दानामुळे किंवा प्रकाशनामुळे किंवा द्युस्थानी म्हणजे दिवी याचा अर्थ स्वर्गात राहत असल्यामुळे त्यांचं ते स्थान आहे, अशाही अर्थाने त्यांना देव असं म्हणतात. यो देवः सा देवता, जो देव त्यांनाच देवता असे म्हणतात सगळे. आणि या सगळ्या कशा आहेत? प्रकाशमान आहेत. जे जे प्रकाशमान ते सर्व देव आहे. सत्यच प्रकाशमान आहे. असत्य प्रकाशाभावरूप अंधकार आहे. असत्य जे असतं ते प्रकाशाचा अभाव म्हणजेच अंधकार होय. असत्याहून अधिक अप्रकाशमान अंधकार रूप दुसरं काय बरं असू शकेल? अंधकार अंधकार म्हणून जो म्हणवला जाणारा असतो प्रकाशाभाव, ही खरोखरच अंधकार नाही आहे. जितकं असत्य आहे तेवढं प्रकाशाचा नुसता अभाव असणं, ज्याला आपण अंधकार म्हणतो, तो नंतर दूर होतो. म्हणजे असत्य आहे ते मात्र खरोखरच अप्रकाशमान होय. कारण अभाव जो असतो हा एक भाव आहे, पदार्थ आहे. पण असत्य हा तसाही अभाव पदार्थ नाही. अर्थात भावाभाव रूप जो काही प्रकाश असतो उर्फ देवभाव या विश्वामध्ये आढळतो. आणि त्या सर्वांचा जो स्वामी तो सद्रूप परमात्मा होय, म्हणून त्याला देवेश म्हणायचं. आदिदेव, महादेव, देवेश, देवभृद्गृहू ही जी 4 पदं आहे ही क्रमाने आलेली आहेत या श्लोकामध्ये. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि परमात्मा यांची काय आहेत? वाचक आहेत असं म्हणता येईल. सूर्य प्रातःकाळी आपलं सहस्र किरण पसरू लागतो, माध्यान्ही तो संपूर्ण विराजमान असतो आणि सायंकाळी तो सर्व आपले किरण गुंडाळून घेतो. रात्रीही ही तिन्ही कार्य वर्जून तो स्वस्थ राहतो. या 4 अवस्थाच म्हणजेच उत्पत्ती, स्थिती, लय आणि निर्वाण असं म्हटलेलं आहे. आणि त्याचे जे अधिष्ठाते देवच ब्रह्मा, विष्णू, महेश आणि परमात्माच म्हणायचे. इथे विष्णू जो पालक आहे तो महादेव म्हटलेला आहे आणि महेश जो संहारक तो देवेश म्हटला आहे. ईश, ईशान, महेश, महेशान ही महादेवाची संहारकाची नावं प्रसिद्ध आहेच. कार्यानुषंगाने तो परमात्माच ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हटला जातो हे मात्र उघड आहे. इथे महादेव म्हणजेही विष्णूच अशा अर्थाने, म्हणून देवेश हे एक त्याचं नाम आहे. इथे आधी आपण महादेव बघितलं, मागचं नाम इथे देवेश. श्लोक 65 493 नाम बघतो आपण. देवभृत गुरुः. ओम देवभृत गुरवे नमः. देवान बिभर्तीति देवभृत चक्रः. तस्यापि शासयतीति देवभृत गुरुः. सर्व विद्यानां निगरणात देवभृत गुरुः असाही एक भाष्य केलेलं आहे. देवभृत म्हणजे देवांचं भरण पोषण करणारे. जे ब्रह्मदेव इंद्रादी विशेष योग्यतेचे देव जे असतात त्यांनाही गुरुस्थानी असलेला, म्हणजे इंद्रादी इत्यादी जे देव म्हटले जातात त्यांनाही गुरुस्थानी असलेला किंवा त्यांच्याही पेक्षा जो श्रेष्ठ, म्हणून देवभृत गुरुः म्हटलं. भृत म्हणजे ते श्रेष्ठ या अर्थाने. पुन्हा पुढे म्हटलेलं आहे की सर्व देवानां निगरणात, म्हणजे सर्व विद्यांचा तो काय आहे? वक्ता, म्हणूनही देवभृत गुरुः असं त्याचं एक नाम आहे. परमात्मा सत्ताच कार्यानुषंगाने ब्रह्मा, विष्णू, महेश पदवी धारण करते आणि म्हणून परमात्मा देवभृत म्हणजे सर्व देवांचं भरणपोषण करणारा, पालन करणारा म्हणून म्हणायचे. माता, पिता, आचार्य म्हणजेच आचार्य म्हणजे जीवनदृष्टीदाता जे असतात ते, आणि माता पिता हे सगळे गुरु म्हणवले जातात. परमात्मा हा तसा सर्व देवांना जन्मदाता आहे,
त्यांचा भरणपोषण करणारा आहे म्हणून अन्नदाताही आहे, आणि विद्या देतो सगळ्या देवतांना म्हणून ज्ञानदाताही असल्यामुळेच तो कसा आहे, देवभृत गुरु. यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै इत्यादी श्रुतींप्रमाणे जे म्हटलंय ते परमात्माच देवांचा गुरु आहे. देवभृत आणि गुरु ही दोन्ही पदं घेणं शक्य आहे, म्हणजे वेगवेगळं घेता आलीच ती. तथापि संख्या निर्वाहासाठी आणि गुरुपदाची जी आवृत्ती आहे ती टाळण्यासाठी हे पद एकत्र घेतलंय. नाहीतर वेगवेगळी घेता आली असती, पण इथे पुन्हा पुन्हा ते गुरु या अर्थाने हे नको, पुनरावृत्ती नको म्हणून एकत्र घेतलाय. आणि देवप्रधानच हा श्लोकार्ध पण आहे. जसं आधी देव, महादेव, देवेश हे सगळा देवप्रधानच श्लोकार्ध सांगितलाय. आणि म्हणून स्वतंत्र गुरुपद घेण्यापेक्षा काय केलंय, देवभृत गुरु असं संयुक्त पद घेणंच अनुकूलही आहे म्हणून असं एकत्र घेतलंय. ते ग्रंथकार हा नेहमीच न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्या म्हणत असतो. तदनुसार देवभृत मध्येच गुरुभाव येऊन जात असला तरी सुद्धा निर्गुण केवल स्वरूप परमात्म्याचे सर्वातिशयत्व प्रगट करण्यासाठी इथे गुरुपद आलेलं आहे म्हणून समजायचं. नाही तर देवभृतमध्ये आलाच हा सगळा भाव, परंतु केवल स्वरूप जे परमात्म्याचं आहे ते सर्वातिशयत्व प्रगट करण्यासाठी आलं आहे म्हणून गुरुपद तिथे जोडलेलं आहे. त्याला गुरुत्व कशामध्ये आहे, जीवननिर्वाह कार्यामध्ये गुरु जन्म देतात. जीवननिर्वाह कार्यामध्ये गुरुत्व आहे. गुरुत्व कशात आहे म्हटलं तर जीवननिर्वाह कार्यामध्ये गुरुत्व आहे, म्हणजे श्रेष्ठत्व आहे. जे जे जीवननिर्वाहक आहे ते कसं आहे, सगळं गुरु आहे. आई बाप गुरु जन्म देतात, आपल्याला जन्म देतात. त्याचा अर्थ आई बाप जन्म देतात, गुरु आपल्याला द्विज बनवतो, म्हणजे पुन्हा दुसरा जन्म दिल्यासारखा विद्यादान करून आपल्याला नवीन जन्म देतो म्हणून द्विजत्व आल्यासारखं होतं. भरणपोषणही तेच करतात, रक्षणही ते करतात. गुरुसुद्धा आपलं सगळ्या प्रकारे विद्यादान करून रक्षण करतच असतो. बौद्धिक भरणपोषणही तोच करतो गुरु, म्हणजे शिक्षण देतात. थोडक्यात जीवनाला आणि जीवन साफल्याला आवश्यक ते सगळं आई बाप गुरु पुरवितात. आणि म्हणून गुरु हा कसा आहे, श्रेष्ठ आहे. परमात्मा हा तसा विश्वाचा गुरु आहे, पण तो परात्पर गुरु, गुरुणाम गुरु असं म्हटलंय. विश्वाचं जे पालक ते देव, त्या देवांचा जो पालक ब्रह्मदेव म्हणजेच देवभृत, आणि त्याचाही जो पालक तो देवभृत गुरु असं म्हटलं गेलंय. यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै इत्यादी वचनामध्येच हेच परमात्मा गौरव गायलेले आहेत. याचा अर्थ असाच यो ब्रह्माणं विदधातीचा, की जो सृष्टीच्या आरंभी ब्रह्माला आधी उत्पन्न करतो. त्याच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाची हे झाली असं म्हणतो ना आपण, जो सृष्टीकर्ता ब्रह्मा, म्हणजे आधी सृष्टीच्या आरंभी ब्रह्माला उत्पन्न करतो. नंतर त्यांच्यासाठी त्यांना वेदांचं दान करतो. नंतर देवांना शरणग्रहण जो देतो अशा अर्थाने त्यांची बुद्धी आत्मा जो प्रकाशित करतो, त्याच देवामुळे मोक्षाची कामनाही करता येते. त्याच देवाचं भजन पूजन चिंतन असावं असाही याचा अर्थ आहे. असा हा देवभृत गुरुहू जे नाम आहे ते या अर्थाने सार्थ आहे.